इचलकरंजीच्या राधाकृष्ण पाणी योजनेविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं जुने दानवाड तालुका शिरोळ परिसरातील कृष्णा नदीपात्रातून प्रस्तावित 89 MLD क्षमतेच्या राधाकृष्ण पाणी पुरवठा योजनेविरोधात शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय. या योजनेविरोधात मोठ्या प्रमाणावर जनाक्रोश उसळलाय. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण संगमभूमी जलाक्रोश समिती तसेच दानवाड पंचकृषीतील बाधित ग्रामस्थांच्या वतीनं कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर तांत्रिक व कायदेशीर हरकतींचं संयुक्त निवेदन सादर करण्यात आलं. या निवेदनात पर्यावरणीय, सामाजिक व कायदेशीर मुद्द्यांवर ठोस आक्षेप नोंदवण्यात आला. निवेदनात असं नमूद करण्यात आलंय की या प्रकल्पासाठी आवश्यक पर्यावरणीय मंजुरी, ग्रामसभांची संमती, स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभिप्राय याबाबत अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे ही योजना तात्काळ स्थगित करून सखोल पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान प्रशासनानं 15 दिवसांच्या सकारात्मक निर्णय न घेतल्यास संपूर्ण शिरोळ तालुक्यात बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा समितीनं दिलाय. तसेच आवश्यक असल्यास मुंबई उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवाद यांच्याकडे न्यायासाठी धाव घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. या आंदोलनात दीपक पाटील, लोकनियुक्त सरपंच सीडी पाटील, माजी सरपंच संजय धनगर, उदय पाटील, सुरेश पाटील, ॲडव्होकेट राहुल राज कांबळे, संतोष आठवले, युवराज घोरपडे, संतोष धनगर, सज्जद सिंग राजपूत, उत्तम कांबळे, भगतसिंग शिलेदार, खंडेराव चव्हाण, उपसरपंच प्रशांत कांबळे, माजी सरपंच सुकुमार पाटील, शिवानंद माळी, सूरज सिंघे, नितीन बागेट, नवनाथ पाटील, प्रताप चव्हाण, दीपक कांबळे, बसू पाटील, मारुती कांबळे, विजय गुरव, अनिल पाटील, प्रशांत पाटील, रवी पाटील, महादेव बेरड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवार न्यूजसाठी प्रल्हाद साळुंखे.